एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। मी मूर्तिकार अविनाश अप्पास कुंभार। मी आता इथं मूर्ती घडवण्याचं काम करते। मी माती कामापासून काम करत असते। माझ्या आजोबांपासून हे काम चालू आहे पूर्णपणे। माती काम करून ह्या मूर्त्या घडवायचं काम आपण करतो। आत्तापर्यंत मी भरपूर मूर्त्या घडवल्या आणि घडवतो, ह्यापुढेही घडवणार। पण फक्त कसं आहे की आपल्या जेव्हा आपण गणपती बनवतोय तेव्हा आपण त्यामध्ये एक जीव उतरवण्याचं काम करत असते की आपल्याकडून घेणारे मूर्तिकार आहेत, जेव्हा मूर्त्या घेतात किंवा बसवतात त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये एक आनंद अश्रू असतात, कारण गणपती आपल्याला नेऊन घरी बसवायचा आहे। त्यासाठी आपण जितकं काम करण्याचा प्रयत्न करता येते तितकं काम आपण करत असते, त्यामध्ये जीव उतरण्याचा प्रयत्न करत असते। आमची तर इच्छा आहे की ते रोज आमच्या जवळ असावेत गणपती बाप्पा। एक म्हणजे आमचे उदरनिर्वाह चालतोय याच्या उद्देशाने नाही, ते चालतेच, परत त्यात जे समाजाचा जो आनंद आहे त्यात आमचा बी आनंद आहे। आता त्या गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी आमच्या घरातून शेडमधून जे गणपती सगळे जातात, सगळ्यांचे विसर्जन झाल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात। खरं आमचे बसतेल दिवशी डोळ्यात अश्रू येतात, ते आम्हासने आवडत नाही, कारण आम्ही रोज त्या मूर्तींच्या मध्ये असतो आणि त्या मूर्त्या सगळ्या एकाच दिवशी सगळ्या निघून जातात, ते वाईट वाटते। सगळ्यांच्या आनंदाचे अश्रू असतात की गणपती आपल्या घरी येऊन बसत आहेत। खरं आमचे गणपती एक वर्षभर आम्ही त्यांच्या संग असतो, ते 11 दिवसासाठी आमच्यापासून अलिप्त होतात। एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि